या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, अशोक खरातकडून अघोरी पूजा करून घेतली, हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट। नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर सध्याच्या मंत्रिमंडळातील 1 डझन मंत्री तुरुंगात जातील, असा स्फोटक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या अघोरी उद्योगांची कुणकुण काही महिन्यांपूर्वीच लागली होती। अखेर हे अघोरी उद्योग खूपच वाढल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात याच्यावर कारवाईचा बडगा उगारला, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले। त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये याबाबत भाष्य केले आहे। सरकारने भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील। अशोक खराच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2018 साली 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला होता। फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही भोंदूबाबासोबत फोटो समोर आले आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदू खराशी अत्यंत जवळचे संबंध होते। त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोंदूबाबाचे कारनामे 6 महिन्यांपासून माहीत होते। फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खराशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती। पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्रमंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरू केली। भोंदूबाबाच्या निमित्ताने ते आता मित्रपक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। यावेळी सरकारी वकिलांनी अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला। त्याच्या तपासासाठी पोलिसांनी अशोक खरातची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने त्याची 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे।